सोशल मीडियावरती बिबट्यांचे अनेक व्हिडिओ प्रचंड असे व्हायरल होत असतात, ज्यामध्ये भक्ष्याच्या शोधात कधीकधी हा बिबट्या मानवी वस्तीत देखील घुसल्याचं तुम्ही पाहिलं असेल। बिबट्यांची संख्या मानवी वस्तीमध्ये वाढल्याची लक्षणे पाहायला मिळत असून भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्याकडून आता मानवी वस्त्याही लक्ष्य केल्या जाऊ लागल्या आहेत। असाच भक्ष्याच्या शोधात निगोजच्या लांबखडे वस्तीवर आलेल्या बिबट्या कोंबड्याची शिकार करण्यासाठी आला, मात्र स्वतःचे शिकार होऊन बसला। असं नेमकं काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। निगोजच्या कुंड परिसरातील कोळीवाडा हॉटेलमागे गणेश लांबखडे याची शेती, या शेतीमधील उसाच्या फळालगत असलेल्या खुराड्यातील कोंबड्यांना बिबट्याने रात्रीच्या सुमारास भक्ष्य करण्याचं ठरवलं। तो कोंबड्या फस्त करण्यासाठी निघालेला हा बिबट्या खुराड्यात उतरताच बिबट्याला बाहेर पडणं मुश्किल झालं। तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले। कोंबड्याच्या खुराक्यात बिबटे असल्याचे लांबखडे परिवारातील सदस्यांच्या मंगळवारी लक्षात आले। या संदर्भात वन विभागाचे वन परीक्षक अधिकारी गजानन धाडे यांना ही माहिती देण्यात आली व वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी देखील ते घटनास्थळी पोहोचले। वन परिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे, वनपाल रेश्मा पाडक, वनरक्षक संदीप कारले तसेच साबळे, शेख, सातपुते, वाढवणे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यासाठी बचाव पथकाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी संगमनेर येथून बचाव पथक पाचारण करण्यात आलं। दुपारी 4 ते 5 दरम्यान पथकाने बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात अडकवलं। कुंड परिसरात तसेच शेजारील वस्तीवर गेल्या 15 दिवसात बिबट्याने 100पेक्षा जास्त कोंबड्या, 25पेक्षा जास्त कुत्रे आणि शेळ्या फस्त केलेले आहेत। या परिसरात वस्तीवर 2 ते 3 बिबटे असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर मित्रांनो, हा बिबट्या कोंबड्या फस्त करण्यासाठी आला, मात्र स्वतःच अडकला आणि स्वतःचे शिकार होऊन बसला। अशा प्रकारची ही घटना सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। तर अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।